श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, उद्या आहे 1 नोव्हेंबर आणि उद्या आहे बुधवार. तर या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि बुधवार सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित असतो. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो. त्याचप्रमाणे बुधवार हा गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना समर्पित असतो आणि त्याच दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर त्यामुळे आपल्या या संकष्टी चतुर्थीला आणि या बुधवाराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांना त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला व्रत सुद्धा करायचं असतं. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या काही सेवा सुद्धा करायच्या असतात आणि काही उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहेत, ज्यामुळे गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व अडचणी, विघ्न दूर करतील आणि आपल्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण करतील. तर पहा, गणपती बाप्पांना विद्येचे देवता, ज्ञान देवता, संकट विघ्न नष्ट करणारे देवता आपण म्हणत असतो. गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहेत. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच गणपती बाप्पा हे आवडत असतात. त्याचप्रमाणे बघा, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या आवाहनानेच केली जाते. सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि त्यानंतर ते शुभ कार्य किंवा जी पूजा असेल तर ती पार पडत असते. गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर आपण शुभ कार्याची सुरुवात केली तर त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत आणि ते कार्य सुद्धा व्यवस्थित पार पडत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांच्यासाठी एक उपाय सांगणार आहे. अशी एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. त्यामुळे तुमच्या मुलांच्या जे काही सर्व विघ्न आहेत, अडचणी आहेत, जी काही संकट आहेत तर ती दूर होतील. मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, हा जो उपाय आहे तर उपाय तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला मुलांसाठी आणि मुलींसाठी सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता जी लहान मुलं असतात बघा, तर ती वारंवार चिडचिड करत असतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाहीत. मोठी मुलं जी असतात तर त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही, वाचलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही. आणि अगदी जी मोठी मुलं असतात, शिकलेली असतात, पण त्यांना नोकरी प्राप्त होत नाही, हवी तशी नोकरी त्यांना मिळत नाही. आणि म्हणून सुद्धा हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांच्या सर्व अडीअडचणी, संकट, विघ्न दूर करण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे पहा, तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबतच तुम्हाला 21 शमीपत्र जे असतात तर ती तुम्हाला घ्यायची आहेत. शमीपत्र म्हणजे लाजाळूचं झाड नव्हे, ते वेगळं असतं आणि शमीपत्र हे वेगळं असतं, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. शमीपत्र जे आहे तर ती तुम्हाला 21 घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे, एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यासोबतच एक धागा सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे. कुठलाही दोरा तुम्ही घेतला तरीही चालेल. तर लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो तो तुम्ही घेतला तरीही चालेल किंवा इतर कोणताही दोरा घेतला तरीही चालेल. फक्त काळ्या रंगाचा धागा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा नाहीये. त्यानंतर या धाग्याला तुम्हाला 7 गाठी बांधायच्या आहेत आणि हा जो धागा आहे आणि या सर्व सांगितलेल्या वस्तू घ्यायच्या आहेत तुम्हाला आणि या वस्तू आणि हा धागा घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जर तुमच्यासोबत मुलं येत असतील तर मुलांना सुद्धा तुम्ही आवर्जून तुमच्यासोबत घेऊन जा, कारण हा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करणार आहोत आणि म्हणूनच तुम्हाला मुलांच्या हातून हा उपाय जर करून घेणं शक्य झालं तर तुम्ही तो आवर्जून त्यांच्याकडून करून घ्या. आता तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर 21 शमीपत्र जे आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि तो जो नारळ आणलेला आहे आपण आपल्या सोबत तर तो सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर आपण ज्या 7 गाठी बांधून जो धागा आपल्या सोबत आणलेला आहे तर तो धागा सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे. आता गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला हे सर्व अर्पण
करून झाल्यानंतर बसायचं आहे. बसल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांकडनं गणपती अथर्वशीर्ष वाचून घ्यायचं आहे किंवा एक वेळेला तुम्हाला हे म्हणून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचं जे संकटनाशक स्तोत्र आहे तर ते सुद्धा मुलांच्याकडनं तुम्हाला पठण करून घ्यायचं आहे एक वेळेला. आता जर तुमची मुलं अगदीच लहान असतील तर मग हा उपाय स्वतः आईने किंवा वडिलांनी किंवा आजी आजोबांनी स्वतः केला तरीही चालेल. तर हा उपाय तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे. आता ही सर्व पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला तुमच्या मुलांची इच्छा, अडचण, संकट जे पण काही तुमचे अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी आणि इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत आणि यानंतर हा धागा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे. हा धागा उचलून घेऊन तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हा धागा तुम्हाला तुमच्या मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये किंवा स्कूल बॅगमध्ये तुम्हाला तो ठेवायचा आहे. लहान मुलं असतील तर त्यांच्या मुलांच्या हातांमध्ये किंवा त्यांच्या पायांमध्ये सुद्धा तुम्ही बांधू शकता किंवा गळ्यामध्ये सुद्धा ताबीज बनवून तुम्ही ते जी पेटी असते तर ती सुद्धा घेऊन तुम्ही हा धागा तुमच्या मुलांच्या अंगावरती बांधू शकता आणि तो धागा तुम्ही तुमच्या मुलांच्या गळ्यामध्ये सुद्धा बांधू शकता. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी उद्याच्या दिवशी करायचा आहे. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि त्यामुळे तुम्ही आवर्जून या चतुर्थीला उद्याच्या दिवशी नक्की करा. कारण गणपती बाप्पांना बुद्धीचे देवता आपण म्हणत असतो, संकट विघ्न नष्ट करणारे देवता म्हणतो आणि म्हणूनच हा उपाय आपल्या मुलांसाठी आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे. प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की माझ्या मुलीने खूप शिकावं, खूप अभ्यास करावा आणि माझ्या मुलांवरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये किंवा माझ्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागू नये यासाठी आई वडील भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतात आणि या प्रयत्नांच्या सोबतच आपल्याला काही उपाय सुद्धा आपल्या मुलांसाठी करायचे असतात. जेव्हा आपण उपाय करतो तर त्या उपायांचं 100% फळ सुद्धा प्राप्त होत असतं आणि या उपायांमुळे बघा मुलांचं अभ्यासामध्ये मन लागायला सुरुवात होईल. त्यानंतर मुलांचं वाचलेलं सुद्धा लक्षात राहायला सुरुवात होईल. त्यांचा किरकिरेपणा, हट्टीपणा जर ते करत असतील तर तो सुद्धा कमी होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे अशी की तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांवरती शुद्ध पाण्याचा अभिषेक हा करायचा आहे. उद्या सकाळी तुम्हाला गणपती बाप्पांवरती पंचामृताने किंवा पाण्याने तुम्ही अभिषेक नक्की करा आणि ते पाणी जे आहे तर ते तुम्हाला मुलांना पाणी प्यायला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे उरलेले जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या पिण्याच्या फिल्टरमध्ये किंवा माठामध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला ते मुलांना सुद्धा प्यायला द्यायचं. याचा सुद्धा तुमच्या मुलांना खूप जास्त फरक दिसून येईल. आता घरामध्ये 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर मग हा उपाय कसा करायचा आहे. घरात जर तुमच्या 1, 2 मुलं, 3 मुलं जर असतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे, 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. एकच जोडी तुम्हाला घ्यायची आहे 21 दुर्वांची आणि एक शमीपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे 21 शमीपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जो धागा तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाणार आहात तर ते धागे मात्र तुम्हाला 2 घेऊन जायचे आहेत, 3 घेऊन जायचे आहेत. जितकी मुलं तुमची आहेत तितके धागे तुम्हाला फक्त एक्स्ट्रा घेऊन जायचे आहेत आणि बाकीच्या जे वस्तू आहेत तर त्या मात्र तुम्हाला सिंगल घेऊन जायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जर आता समजा मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर मग हा उपाय तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता. पण जो नारळ तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करणार आहात तर तो नारळ तुम्हाला फोडून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तो नारळ तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि मंदिरामध्ये ठेवून तुम्हाला यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.